नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान, दान धर्म, सेवा या गोष्टी आवर्जून कराव्यात. 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष शांत करण्यासाठी पितरांची कृपा प्राप्त व्हावी. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन तुमची अडलेली कामे पूर्ण व्हावीत. यासाठी वर्षातील अक्षय तृतीया दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पितृलोकातून पितृ येत असतात आणि आपल्या घराचा उंबरठा जो असतो तर उंबरठ्याजवळ ते बसलेले असतात. आणि त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा, दानधर्म, पूजा अर्चा या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत पितरांसाठी या दिवशी पूजा कशी करावी, अतिशय साधी सोपी पद्धत आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या मूळ घरी जरी तर्पणविधी, पिंडदान या दिवशी केलं जात असेल तरी सुद्धा तुम्ही जगाच्या पाठीवर नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जिथे कुठे राहत आहात तिथे तुम्ही कशा पद्धतीने सेवा करू शकता, काय दानधर्म करू शकता, पितरांसाठी हेही शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर फक्त सासरे नसतील, म्हणजे तुमचे सासरे वारलेले असतील तर त्यांची पूजा कशी करायची, तुमच्या जर सासूबाई वारलेल्या असतील तर त्यांची पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही नाही आहेत तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघे आहेत आणि मग त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांची किंवा 3 पिढ्यापर्यंतच्या पितरांची पूजा कशी करायची, अशी सर्व माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या पितरांचे स्मरण करून ओम पितृदेवताय नमः असे नक्की द्या. यंदा 19 एप्रिल रोजी रविवारी अक्षय तृतीया आहे. या तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी ही समाप्त होणार आहे. आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथी ही पाहिली जाते आणि उदय तिथीनुसार कोणतेही सण हे साजरे केले जातात. मात्र यंदा 19 तारखेला अक्षय तृतीया ही साजरी केली जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळचीच वेळ योग्य मानली जाते. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरीही अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7:26 ती संपणार देखील आहे. त्यामुळे मुख्य सण हा 19 तारखेलाच साजरा केला जाणार आहे. यालाच पूर्वाह व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं सुद्धा म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचे एकत्रित पूजन हे केलं जातं. तर बघा, पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो तर ती दुपारी 12 ते 3 ही वेळ पितरांची सेवा करण्यासाठी मानली जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा सुरू करायची आहे. समजा आता तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहता आणि तुम्ही तर्पण किंवा पिंडदान या गोष्टी करू शकणार नाही. मग अशा वेळेला तुम्ही 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे, हॉलची असू द्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या, जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला एक छोटासा पाट ठेवा. त्याच्यावरती मूठभर किंवा आपण एखादी वाटी, एखादा ग्लास तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावरती न वापरलेली एक नवीन पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये तुम्ही जे कोणतं तेल देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आहे आणि सिंगल वात त्यामध्ये लावायची आहे. दक्षिणेकडे ज्योत करून हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतोय तर त्यावेळेला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा तरी म्हणायचा. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यापर्यंतच्या पितरांची नावं माहिती असतील तर त्या नावाचा उल्लेख करायचा, उच्चार करायचा. आणि जर नावं माहिती नसतील तर मग तुमचं आडनाव किंवा तुम्हाला जे माहिती असेल त्यांची नावं घ्यायची किंवा आपलं आडनाव आणि यांचे जे 3 पिढ्यापर्यंतचे जे पित्र असतील तर त्या सर्व पितरांना नमस्कार देखील म्हणायचा माझ्याकडून. आपल्या घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा. आणि तुमचं जर काही एखादं अडलेलं काम असेल, संसारामध्ये काही
प्रॉब्लेम येत असतील, घरामध्ये काही समस्या असतील, तर त्या सुटाव्यात यासाठी प्रार्थना देखील करायची. आणि इथून पुढे जशी मला शक्य होईल तशी मी आपली सेवा करेल. माझ्या सेवेचा स्वीकार करा व तुमच्या आशीर्वादाने माझे हे काम होऊ द्या. माझा संसार सुखाचा होऊ द्या. घरामध्ये पैसा वगैरे सगळं व्यवस्थित टिकून राहू द्या. सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळेवर आणि सर्वांना चांगले उत्तम आरोग्य मिळू द्या. हे जे काही तुम्हाला वाटतं ती प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक पठण करायचं आहे. आता मी स्वतः पितृ अष्टक म्हणते. मला पितृ अष्टक खूप आवडतं म्हणायला. किंवा तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र सुद्धा म्हणू शकता. Googleवर तुम्हाला हे सगळे स्तोत्र जे आहेत तर ते मिळून जातील. तर ही सेवा तुम्हाला फक्त करायची आहे. जर तुम्ही पिंडदान आणि तर्पण विधी करू शकणार नसाल तर. आणि सेम याच पद्धतीने दिवस संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला सुद्धा सूर्योदय मावळल्यानंतर सुद्धा तुम्हाला असाच दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे आहात जगाच्या पाठीवर तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला एखादा नवीन माठ, घरातील जुना नाही नवीन माठ आणायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि पाण्याने भरलेला हा माठ किंवा ज्याला सुरई म्हटलं जातं, छोटी असते बघा, तर ती पाण्याने भरलेली सुरई या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीब व्यक्तीला तुमच्या पितरांचे स्मरण करून त्यांचं नाव घेऊन तुम्ही दान करू शकता. सेम तुमच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या सुटाव्या यासाठी प्रार्थना वगैरे म्हणजे घरी तो माठ आणायचा, त्याचं पूजन करायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, पितरांना तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये हा माठ तुम्हाला पाण्याने भरलेला दान करायचा आहे. कुणी जर घेणार नसेल तर घराच्या आजूबाजूला जिथे कुठं एखादं मंदिर असेल तर तिथे तुम्ही नेऊन ठेवून आलात तर तिथे दान केला तरी सुद्धा चालू शकतं. हे झालं पितरांच्या नावाने प्रॉपर दान धर्म. आता समजा तुम्हाला पितरांची जी पूजा आहे ती प्रॉपर करायची तर तुमचे सुरुवातीला सासू आणि सासरे तुम्हाला दोन्ही नसतील तर कशा पद्धतीने पूजा करायची ते सांगते. समजा आता तुम्हाला सासूही नाही आणि सासरेही नाहीयेत. मग अशा वेळेला काय करायचं? दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला सुपभर एखादा पाठ तुम्हाला ठेवायचा आहे. त्या पाठावरती वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे. बसण्यासाठी आसन देखील घ्या. सुरुवातीला दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर एक पत्रावळी तुम्हाला घ्यायची आहे. पत्रावळी किंवा एखादं ताट तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालतं. त्यावर तुम्हाला जसं बघा पाऊणशे किंवा किलोभर किंवा 1.25 किलो, खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, असे तुम्हाला थोडेसे गहू किंवा एखादे तांब्या भरून गहू असे टाकायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक मोठा माठ ठेवायचा आहे. याला केळी असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याच्यावर एक छोटा माठ असतो त्याला करा असं म्हटलं जातं. आता तुम्हाला सासू सासरे दोन्हीही नाहीयेत म्हणून आपल्याला केळी आणि करा दोन्हींची पूजा करायची आहे. केळी म्हणजे ज्यांना सासू नाहीये त्यांनी केळीची पूजा करायची असते आणि ज्यांना सासरे नाहीयेत त्यांनी कराची पूजा करायची असते. पण तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाहीयेत तर मग खाली प्लेट किंवा पत्रावळी घेतली, त्याच्यावर गहू, त्याच्यावर आपली ही केळी म्हणजे मोठा माठ ठेवायचा आणि त्या माठामध्ये पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये हळद, कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. तुळशीचं पान, सुपारी, 1 रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचं आहे. एखादं फूल देखील टाकायचं आहे आणि त्याच्यावर करा ठेवायचा. तो करा सुद्धा सेम पाण्याने भरायचा आणि त्या वस्तू टाकायच्या. आणि त्याच्यावर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की खरबूज ठेवलं जातं. बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवला जातो. तर तुमच्याकडे काय ठेवण्याची पद्धत आहे हे तुम्ही घरातील मोठ्या मंडळीला किंवा तुमची जी भावकीतील लोक असतील तर त्या मंडळींना तुम्हाला विचारायचं आहे. आणि मग वरचा जो करा असतो छोटा माठ तर त्याच्यावर तुम्हाला तुमच्याकडे जे ठेवलं जातं किंवा तुमच्याकडे खरबूज, आंबा किंवा काशीफळ, भोपळा या व्यतिरिक्त काय ठेवलं जात असेल तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे ठेवून घ्यायचं आहे. आणि हे जे दोन्ही माठ आहेत करा आणि केळी यावर कुंकवाने उभ्या रेषा ओढायच्या नाहीत. ही आपण पितरांची पूजा करत आहोत आणि म्हणून करा आणि केळीवरती आपल्याला चंदनाने वरून खाली अशा रेषा ओढायच्या आहेत. आपण बघा कलश मांडणी वगैरे करत असताना, पूजा करताना
जेव्हा आपण कलश वगैरे भरतो त्यावेळेला आपण कुंकवाने खालून वरती रेषा ओढतो. पण ही पितरांची सेवा आहे म्हणून वरून खाली चंदनाने 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन्ही याच्यावर. आणि जो कलावा धागा असतो तर त्यांनी 3 वेळा या कराला केळीला गुंडाळा घ्यायचा आहे. 3 वेळाच धागा गुंडाळायचा, कारण ही आपण पितरांची पूजा करत आहोत. आणि तुमच्याकडे जर आंब्याचे पान म्हणजेच आंब्याचा ढाळा जर ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला आंब्याचा ढाळा सुद्धा या माठामध्ये किंवा या करा केळीमध्ये ठेवायचा आहे. तुमच्याकडे पद्धत नसेल ठेवायचा तर नका ठेवू. या पद्धतीने साधी सोपी ही पूजा मांडणी जर सासू सासरे दोन्ही नसतील तर या पद्धतीने आपल्याला करायची आहे. आणि याचं पूजन वगैरे सगळं करून घ्यायचं आहे. या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. आंब्याचा रस बनवला जातो. अक्षय तृतीयापासून बऱ्याच जणांकडे आंबे खायला सुरुवात देखील केली जाते. तर जो तुम्ही नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य दाखवायचा. तुमच्या पितरांचे, तुमच्या सासू सासऱ्यांचे तुमच्याकडे जर फोटो असतील तर या करा केळीच्या मागे तुम्ही फोटो सुद्धा ठेवू शकता. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्याला हार फुले सगळं अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं, नैवेद्य दाखवून घ्यायचा. आणि ही झाली आपली अगदी साधी सोपी पूजा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आघारी द्यायची आहे. बघा, आघारीसाठी काय करायचं, तुमच्याकडे हवन पात्र असेल तर ते घ्यायचं, किंवा मग तुम्ही नवरात्रीमध्ये वगैरे हवन पेटवता किंवा स्पेशली तुमच्याकडे अक्षय तृतीयासाठी एखादं हवन पात्र असेल तर ते घ्यायचं. त्याच्यामध्ये गौरीवरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं, त्याच्यावर कापूर टाकायचा आणि ते प्रज्वलित करून घ्यायचं आणि ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं आहे. आणि हे जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल पुरणपोळीचा तर ते सगळं थोडं थोडं एका ताटलीमध्ये घ्यायचं आहे. त्या सगळ्यांचा एकत्रित कुस्करा करायचा. ते सगळं चोरून घ्यायचं आणि कुस्करा करून घ्यायचा किंवा एक एक घास तोडून घ्यायचा आणि त्याच्यात सगळं जे काही बनवलं आहे ते त्याला लावायचं. त्या अग्नीवरती आगारी म्हणजे पितरांना आपण घास देतोय असं ते तुम्हाला, तुम्ही कालवलेलं जे आहे ते तुम्हाला त्या आगारीमध्ये म्हणजेच आपण जे हवन पात्रामध्ये पेटवलेलं आहे तर त्याच्यावरती तुम्हाला हे टाकायचं आहे. या पद्धतीने आगारी जी आहे ती द्यायची आहे. आणि मग बाकी जे उरलेलं आहे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, किंवा तुमच्याकडे ही आगारी केली जात नसेल तर जो दाखवलेला नैवेद्य आहे तो तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर गाईला खाऊ घालू शकता. आता गाय सुद्धा खायला नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे असेल तर काही असेल तर तिथे ठेवू शकता, किंवा पशु पक्षी वगैरे खाऊ शकतील. आता मग तुम्हाला समजा सासू सासरे दोन्ही नसतील तर तुम्ही पुरुष आणि महिला बोलावू शकता आणि त्यांना जेवू खाऊ घालू शकता. तुम्हाला जर सासू सासरे नसतील तर पुरुष बोलवायचा आणि त्यांना जेवू घालायचं. तुम्हाला सासूबाई नसतील तर महिला बोलवायची, सवाष्णी असेल तर सवाष्णी, आणि मग त्यांना जेवू घालायचं. तर याच पद्धतीने पितरांची पूजा झाल्यानंतर पितरांसाठी जे आपण जेवायला बोलवले आहेत तर त्यांचं जेवण झाल्यानंतर पितरांनाही आगारी घास दिल्यानंतर आपण घरातील जी छोटी मोठी जी मंडळी आहेत तर त्यांनी या दिवशी अन्न ग्रहण करायचं असतं, जेवण करायचं असतं. जोपर्यंत पितरांची सगळी पूजा व जेवण जेवायला सांगितलेले आहे त्यांचं जेवण होत नाही तोपर्यंत या दिवशी आपण उपवास करायचा असतो. आणि या दिवशी व्रत करण्याला खूप जास्त महत्व आहे. पितरांना घास देईपर्यंत तसेच पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती लगेच कावळ्याला देखील घास ठेवायला मात्र अजिबात विसरायचं नाही. आता बघा, समजा तुम्हाला सासूबाई नाही आहेत तर याच्यातला जो जो काही खालचा माठ आहे ना, फक्त तो खालचा माठ घ्यायचा. सेम पूजा याच पद्धतीने खाली पत्रावळीवरती त्याच्यावरती गहू, त्याच्यावरती हा खालचा माठ ज्याला केळी म्हटलं जातं ती सेम त्याच्यामध्ये पाणी वगैरे सगळं भरायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून त्या झाकणावरती खरबूज असेल तर खरबूज, किंवा आंबा ठेवत असतील तर, किंवा या व्यतिरिक्त काही ठेवत असतील तर ठेवायचं. आणि सेम आता जशी सांगितली तशी पूजा करायची. केळीची सेम तर त्याच पद्धतीने पूजा करायची. तुमच्या सासूबाई गेले असतील तर एखाद्या महिलेला जेवायला वगैरे बोलवायची. नैवेद्य वगैरे सेम तसाच दाखवायचा. गाईला खाऊ घालायचं आणि ती महिला जेवून गेल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरातील जी मंडळी आहे तर ते अन्न ग्रहण हे करू शकतात किंवा ते जेवण करू शकतात. आता समजा तुमचे सासरे फक्त गेलेले असतील तर अशा वेळेला फक्त वरचा जो करा आहे तो छोटा माठ आहे त्याचं फक्त पूजन करायचं आहे आणि गव्हावर तो ठेवायचा आणि सेम पूजा पद्धत सेम असणार आहे. आणि मग तुम्हाला त्याची पूजा देखील करायची आहे. आता हे जे करा आणि केळी जे आहेत तर याचं काय करायचं,
हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणी गुरुजी वगैरे असतील तर त्यांना हे पाण्यानं भरलेलं तसं तुम्ही दान करू शकता, किंवा तुम्ही कोणी गरजू गरीब व्यक्ती असेल त्यांना देखील दान करू शकता. आता कोणी घेणार नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही हे नेऊन ठेवून येऊ शकता. आता हे जे पाणी वगैरे आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच दान करायला जमलं नाही तर घरातील तुळस वगैरे सोडून इतर झाडांना देखील यातलं पाणी टाकायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा इतर कोणाला देत आहात तर त्या वेळेला दुसरं स्वच्छ पाणी भरून पाण्याने भरलेला हा माठ दान करा, किंवा केळी तुम्हाला दान करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी दान करायला सुद्धा खूप जास्त महत्व आहे. तर या दिवशी हा करा आणि केळी सोडून दुसरं एखादं माठ तुम्ही विकत आणू शकता आणि तो माठ पाण्याने भरून तुम्हाला पितरांचे स्मरण करून तो माठ देखील दान करायचा आहे. सासू सासरे दोन्हीही नसतील तर केळी आणि करा या दोन्हींचेही पूजन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे जे खालचे गहू आहेत ते तुम्ही दान करू शकता, एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता, किंवा तुम्ही गाईला वगैरे खाऊ घालू शकता, किंवा तुम्ही पक्ष्यांना सुद्धा टाकू शकता. आणि जे फुले वगैरे आहेत ते सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. खरबूज किंवा आंबा तुम्ही जो ठेवलेला आहे तो सुद्धा या करा केळीसोबत तुम्हाला दान करायचा आहे. मातीची पंती, दिवा वगैरे लावलेला असेल तर तो सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायचा आहे. कणकेचा दिवा सुद्धा लावलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो सुद्धा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. एखाद्या झाडाखाली ठेवून येऊ शकता. तुमचं शेत वगैरे असेल तर मातीत दाबून देऊ शकता, किंवा तुम्ही प्रवाहित करू शकता. सुतक असेल, मासिक पाळी असेल तर त्यामध्ये पितरांची सेवा ही करता येत नाही. बघा, आता ज्या घरामध्ये पती पत्नी वारले आहेत, म्हणजे मी तुम्हाला आजी आजोबांचे उदाहरण सांगते, त्यामध्ये समजा आजी अगोदर वारली आहे, म्हणजे आजी जर सवाष्णी गेली असेल तर मग तुम्ही त्या केळीला कुंकू आणि हळद दोन्हीही लावू शकता. पण आजी समजा नंतर गेली असेल तर तुम्ही त्या केळीला बुक्का लावू शकता. मात्र करा याला चंदन, अष्टगंध, बुक्का यापैकी कोणताही गंध लावला तरी सुद्धा चालतो. पण समजा जे वारलेले आहेत पण ते पती पत्नी नाही आहेत, पण आपल्या घरातील ते पित्र आहेत म्हणून आपण पूजतो, तर मग जेव्हा असं असेल तेव्हा कराही सेपरेट ठेवायचा आणि केळीही सेपरेट ठेवायची, ती एकावर एक ठेवायची नाही. पण जेव्हा पती पत्नी एकत्रित आपण त्यांची पूजा करतो तर कळशी म्हणजे केळी हे आपण स्त्रीलिंगी म्हणून उच्चारतो, तर मग ती आकारानेही मोठी असते म्हणून ती खाली ठेवतात. आणि करा म्हणजे मातीचा तांब्या, तर तोही या केळीवर ठेवला जातो. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.